तर मित्रांनो, आता आपण आलो आहोत कांदिवली वेस्टचा सेकंड बेस्ट जो प्रोजेक्ट आहे, जो की वाढवण गाव कांदिवली पूर्व जो आहे. तर माझ्या मागेच मित्रांनो ती लोकेशन तुम्ही बघू शकता. आणि तर बघू शकता मित्रांनो, प्रोजेक्टच्या अगदी समोरच मुंबई पब्लिक स्कूल आहे आणि त्याच्या बाजूलाच मित्रांनो बृहन्मुंबई महानगरपालिकेचं गार्डन आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा नवीन एका आपल्या आजच्या या ब्लॉगमध्ये. माझं नाव ऋषी पालवे, स्वागत करतो तुमचं आपल्या ऋषी पालवे या ब्लॉग चॅनलवर. बघू शकता मित्रांनो, अशोकनगर मेन रोडलाच मित्रांनो लागून हा जो BMC लॉटरीचा जो प्रकल्प आहे, गाव वाढवण कांदिवली पूर्व स्टेशनपासून मित्रांनो 10 ते 15 मिनटं वॉकिंग डिस्टन्सवर आहे. आणि जर बाईक असेल तर बाईकवर तुम्ही 6 मिनटात तुम्ही इथे येऊ शकता. त्यानंतर बघण्यासारखी मित्रांनो ही लोकेशन खूप छान आहे, समोरच. तर बघू शकता मित्रांनो, सगळ्यात जास्त घरे असणाऱ्या प्रकल्पांमधील हा एक प्रकल्प. हे एकूण BMCने 30 घरे उपलब्ध करून दिली आहेत. जसं की तुम्ही ब्लॉगच्या इंट्रोमध्ये मित्रांनो बघितलं असाल, ह्या प्रकल्पाच्या एक्झॅक्ट समोरच मुंबई पब्लिक स्कूल आणि त्याच्या बाजूलाच बृहन्मुंबईचं जे गार्डन आहे ते आहे. तर एकदम प्राईम अशी लोकेशन आहे मित्रांनो. चला मग मित्रांनो, आता आपण डायरेक्टच या प्रोजेक्ट संबंधित डिटेल माहिती घेऊया, जेणेकरून तुम्हाला कळेल की जी घरं असणार आहेत ती कोणत्या फ्लोअरवर आहेत, नंतर त्यांचं चटई क्षेत्रफळ, बिल्डअप एरिया नेमका किती असणार ते सर्व पाहूया. तर बघू शकता, प्रोजेक्ट पहिलाच आहे हा. तर इमारत क्रमांक वाढवण कांदिवली पूर्व मुंबई. तर उत्पन्न गट असणारे अत्यल्प आणि एकूण सदनिका ह्या लॉटरीमध्ये आहेत 30 ह्या प्रोजेक्टमध्ये. त्यानंतर मजला क्रमांक 3 ते 4, 5 ते 10 आणि 3 ते 4मध्ये 8 घरं आहेत आणि 5 ते 10मध्ये 22 घरं आहेत. आता मित्रांनो, चटई क्षेत्रफळ बघता 27.79 आणि बांधील क्षेत्र म्हणजेच बिल्डअप एरिया आहे 33.33चा. तर दोन्ही चटई क्षेत्रफळ आणि दोन्ही ठिकाणी म्हणजे जिथे 8 घरं आहेत तिथेही सेम आहे आणि 22 घरं आहेत तिकडेही सेमच आहे, याच्यात काहीच फरक नाही. तर आता मित्रांनो, दुसरी जी PDF आहे ती देखील आपण पाहूया. मित्रांनो, आता आपण जी PDF पाहतो आहे ती PDF आहे जिच्यामध्ये सर्व काही जी प्राईस डिटेल दिली आहे ती वाली, आणि जी पहिली पाहत होतो ती माहिती पुस्तिका आहे. आणि मित्रांनो, ह्या दोन्ही PDF जर तुम्हाला पाहिजे असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला या दोन्ही PDFच्या मी लिंक देईल, तिथे जाऊन तुम्ही ह्या PDF डायरेक्ट डाउनलोड करून पाहू शकता. तर इथे बघू शकता. आता या मित्रांनो, जी प्राईज आहे ह्या सर्व घरांची ती इथे तुम्हाला दिसेल. जो प्रोजेक्ट आता आपण पाहतो तो सेकंडवाला आहे, इमारत क्रमांक 2 वाढवण कांदिवली पूर्व मुंबई अत्यल्प. आणि अनामत रक्कम मित्रांनो ह्या प्रोजेक्टसाठी असणार आहे 11,180 रुपये, जी की सर्वच प्रोजेक्टसाठी सेम असणार आहे. त्यानंतर आता जी अनामत रक्कम आहे ती फक्त मित्रांनो 10,000 रुपये आणि 1,180 रुपये हे मित्रांनो तुमचं अर्धशुल्क आहे आणि त्याच्यातले 180 रुपये मित्रांनो तुमचे GST असणार आहे. त्यानंतर आता आपण ह्या ज्या प्रोजेक्टचे जे सदनिका आहेत यांची जी प्राईज आहे 63 ते 67 लाख प्राईज आहे. त्यानंतर सदनिकांचे चटई क्षेत्रफळ जे की आपण आताच बघितलं आहे, पण हे आपण चौरस फुटात बघतो आहे आता. तर बघू शकता, चौरस फुटामध्ये मित्रांनो 300 स्क्वेअर फीटचा हा एरिया असणार आहे. तर चला मग मित्रांनो, आता आपण डायरेक्टच सॅटेलाईट मॅपिंगद्वारे या प्रोजेक्टपासून इतर कनेक्टिव्हिटी कशी आहे ते पाहूया. तर बघू शकता मित्रांनो, हा राजगुरू फ्लायओव्हर. जर तुम्ही वेस्टने येणार असाल तर तुम्हाला या फ्लायओव्हरने यावं लागेल आणि त्याच रोडचं पुढे नाव आहे अशोकनगर मेन रोड. तर ह्या अशोकनगरच्या मेन रोडच्याच मित्रांनो इथे बाजूला एक्झॅक्ट बघू शकता, मी तुम्हाला इथे ड्रॉप पॉईंट पण देतो आहे. तर बघू शकता, ड्रॉप पिनच्या इथे तुम्हाला दिसेल की समोरच शाळा, समोर ग्राउंड, अशोकनगर BMC ग्राउंड, जे की आता आपण बघितलं व्हिडिओमध्ये. तर त्याच्यानंतर मित्रांनो, आता जर आपल्याला बघायचं आहे तर स्टेशनपासून मित्रांनो इथे पोचण्यासाठी तुम्हाला जेमतेम वॉकिंग जर म्हटलं तर 10 ते 15 मिनटं. आणि तसंच जर तुम्हाला आपलं रेड मेट्रोचं जे स्टेशन आहे अकुर्ली, ते सुद्धा इथून मित्रांनो खूप जवळ असणार आहे, जे की तुम्ही बघू शकता. आणि यालासुद्धा मित्रांनो जर तुम्ही चालत गेला तर 15 ते 20 मिनटं, आणि जर तुम्ही बाईक किंवा एनी व्हेकलने जात असाल तर तुम्हाला तिथे 10 ते 15 मिनटात तुम्ही आरामात तिथे पोचू शकता. जेमतेम दोन्ही अंतर मित्रांनो 1-1.5 किलोमीटर इतक्या अंतराचे ह्या स्टेशन्स असणार आहे तुमच्या लोकेशनपासून.
त्यानंतर मित्रांनो सर्वच काही ज्या गोष्टी आहेत त्या अगदी जवळ आहे. आणि तर मित्रांनो तुम्ही हा अशोकनगर मेन रोड आणि अशोक चक्रवर्ती रोडने जर पुढे जाऊन इथून जर तुम्ही ECIC हॉस्पिटलमार्फत जर स्टेशनला गेलात या रोडने तर तुम्ही 10 मिनटात मित्रांनो स्टेशनला जाऊ शकता. कारण की मी स्वतः ह्याच रोडने स्टेशनला आलो होतो रिटर्न, तर त्यामुळे खूप लवकर पोचलो होतो मी. त्यानंतर आता जर बघायचं ठरलं मित्रांनो तर शाळा जसं की मी तुम्हाला दाखवली जवळच आहे. आणि तशाच दुसऱ्या काही ज्या इंग्लिश शाळा आहेत त्या सुद्धा आजूबाजूलाच असणार आहे प्रोजेक्टच्या. त्यानंतर मित्रांनो अजून काय बघता येईल आपल्याला तर इतर कनेक्टिव्हिटी मित्रांनो जी काय आहे ती तर खूप बेस्टच आहे. तर यावरून मित्रांनो तुम्हाला कळलं असेल की खूप प्राईम लोकेशन आहे आणि घरं पण खूप आहेत. त्यामुळे या लॉटरीमध्ये घर लागण्याचा चान्सेससुद्धा आहे इकडे, तर ट्राय करू शकता. आणि आपण जो वेस्टचा प्रोजेक्ट बघितला त्याच्यापासून देखील मित्रांनो हा प्रोजेक्ट 10 ते 12 मिनटाच्या अंतरावर, जे की तुम्ही इथे बघू शकता. हा आपण जो प्रोजेक्ट बघितला तो आहे इथे. तर खूप जास्त चान्सेस आहे ह्या लोकेशनमध्ये घर लागण्याचा. प्राईस खूप आहे पण लोकेशन पण खूप छान आहे. कनेक्टिव्हिटीसुद्धा जर बघाल तर खूप छान आहे. स्टेशन जवळ आहे, त्याच्यानंतर शाळा आहे, गार्डन आहे आणि मोठे मोठे जे प्रायव्हेट बिल्डर्स आहेत त्यांचे सुद्धा प्रोजेक्ट आहे आजूबाजूला, जसं की माझ्या मागेच तुम्ही इथे बघू शकता. आणि हा तो BMCचा प्रोजेक्ट इथे बघू शकता. आईसपाईस असा मोठा गेट दिला आहे आणि हाच तो अशोकनगरचा मेन रोड आणि हीच ती शाळा मित्रांनो. आणि शाळेच्या बाजूलाच आपलं बृहन्मुंबई महानगरपालिकेचं मैदान आहे. आणि आता बघूया, तर आता इथे कोणीच नाही मित्रांनो जो की आपल्याला अशी प्रॉपर माहिती देऊ शकेल या फ्लॅट संदर्भात किंवा सॅम्पल फ्लॅट बघायला भेटेल की नाही याच्या संदर्भात. त्यामुळे ते पण नाही सांगू शकत आपण, कारण की प्रॉपर तुम्ही बघू शकता बंद आहे. त्यामुळे इथे कोणीच जसं की मित्रांनो तुम्ही आता ब्लॉगमध्ये पाहिलं की इथे कोणीच आजूबाजूला प्रकल्पासंदर्भात माहिती देण्यासाठी नाही आहे, ना वॉचमन ना कोण. तर प्रोजेक्टचा जो सॅम्पल फ्लॅट आहे तो देखील आपण नाही दाखवू शकत कारण की सर्व बंद आहे, जसं की तुम्ही माझ्या मागे बघू शकता. पण जर लोकॅलिटी संदर्भात माहिती द्यायची ठरली तर ती प्रॉपर माहिती तुम्हाला आपल्या या व्हिडिओमध्ये भेटेल. तर लोकॅलिटी संदर्भात जी काही कनेक्टिव्हिटी संदर्भात माहिती पाहिजे ती मात्र आपण प्रॉपर तुम्हाला या व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये देऊया. तर मित्रांनो जर तुम्हाला आपला हा व्हिडिओ पाहून जे काही प्रश्न असतील त्यांचे उत्तरं भेटले असतील तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच माहिती आम्ही तुमच्यापर्यंत देत राहू. तर चला मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अशा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.